Hello students, we are studying the mathematics of the standard 6. After completing the 6th chapter, bar graph, let's study the 8th chapter, divisibility. 7th chapter is cancelled from your syllabus for this year. या वर्षी जो काही सिलेबस कमी केलेला आहे त्यामध्ये 7वं प्रकरण जे आहे 7th चॅप्टर जे आहे सिमेट्री हे चॅप्टर तुमच्या सिलेबस मधून ओमिटेड केलेलं आहे, कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे आपण अगदी 6व्या प्रकरणानंतर सरळ 8वं प्रकरण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे डिव्हिजिबिलिटी, ज्याला मराठीमध्ये विभाज्यता असं म्हटलं जातं. अतिशय सोपं प्रकरण आहे. याच नावाचं प्रकरण आपण 5व्या वर्गामध्ये सुद्धा शिकलेलो होतो आणि 5व्या वर्गामध्ये आपण टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 5 आणि टेस्ट ऑफ 10 अशा 3 टेस्टचा अभ्यास केलेला होता. त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करू आणि त्यानंतर यावर्षी नव्यानं आपण टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 4 आणि टेस्ट ऑफ 9 अभ्यासू. या टेस्टवर आधारित एकमेव प्रॅक्टिस सेट आहेत आणि नंतर हे प्रकरण सुद्धा हे सगळ्या टेस्ट शिकणं झाल्या की संपतं सुद्धा. म्हणजे अत्यंत छोटं प्रकरण आहे. त्यापैकी 3 टेस्ट तुम्ही मागच्याच वर्षी शिकलेले आहात. एकदा आपण रिव्हिजन घेऊया पहिल्या 3 टेस्टची. टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 5, टेस्ट ऑफ 10 ह्या सगळ्या टेस्ट ही एक आपल्यामध्ये ॲबिलिटी निर्माण करते. आपण याला मॅजिक म्हणू. एक ती जादू आहे की एखादी संख्या पाहिल्याबरोबर त्या संख्येला 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 10 ने जातो हे आपल्याला सहज ओळखता येते जर तुम्हाला या टेस्ट चांगल्या समजलेल्या असेल तर. सहज तो नंबर पाहिल्याबरोबर तुम्हाला ओळखता येतं. पाहू आपण पहिल्यांदा टेस्ट ऑफ 2. म्हणजे जर तुम्हाला बरेच नंबर दिले असतील तर त्यापैकी 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो हे जर ओळखायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेस्ट ऑफ 2 येणं अत्यंत आवश्यक आहे. ही टेस्ट काय म्हणते? द नंबर विथ 0, 2, 4, 6 or 8 in its unit place, the number is divisible by 2. सिंपल आहे. एखादी संख्या आहे, ती संख्या मग 1 डिजिट असो, 2 डिजिट असो, अगदी 4 असो, 5 असो, 10 डिजिट नंबर असो, कितीही मोठी संख्या असो, त्या संख्येच्या फक्त युनिट प्लेसला, बाकी नाही पाहायचं, युनिट प्लेसला जर 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी कुठलाही डिजिट असेल तर समजून जायचं त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आलं की नाही लक्षात? कसं ओळखायचं त्याचे एक्झाम्पल पाहू. समजा आता एक नंबर दिलेला आहे 576. 3 डिजिट नंबर आहे, मात्र तो 3 डिजिट आहे की 5 डिजिट आहे ते नाही पाहायचं. त्या नंबरचा युनिट प्लेस फक्त पाहायची. युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 यापैकी डिजिट आहे 6 आहे. युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे त्या संख्येला कितीने भाग जातो? 2 ने पूर्ण भाग जातो. दुसरी संख्या घेऊ आपण. समजा 1064. युनिट प्लेसला 4 आहे म्हणजे या संख्येला सुद्धा 2 ने भाग जातो. तिसरी संख्या घेऊ आपण 8,41,360. युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे आपण असं म्हणू आर डिव्हिजिबल बाय 2. हे आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहे. आता म्हणजे पहिला नंबर हा घेतला, दुसरा हा घेतला आणि तिसरा नंबर आपण हा घेतला. 3 नंबर फक्त युनिट प्लेस चेक केले, बाकी काही पाहिलं नाही. युनिट प्लेसला 6 आहे, 4 आहे, 0 आहे म्हणून या संख्या
संख्येला 2 ने भाग जातो. त्यानंतर टेस्ट ऑफ 5 काय म्हणते? टेस्ट ऑफ 5 त्यापेक्षा सोपी आहे. एखादी संख्या इथे तरी 5 डिजिट 0 2 4 6 8 यापैकी डिजिट पाहिजे होती युनिट प्लेसला. 5 ची टेस्ट तर अतिशय सोपी आहे. इथेही त्या संख्येच्या फक्त युनिट प्लेसला 0 आणि जर 5 असेल तर संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. द नंबर विथ 0 or 5 units unit place, the number is divisible by 5. याचे एक्झाम्पल आपल्याला बरेच लिहिता येईल आणि सहज ओळखता येईल. समजा एखादी संख्या आहे 385 युनिट प्लेसला 5 आहे म्हणजे या संख्येला 5 ने भाग जातो. त्यानंतर 790 युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे या संख्येला सुद्धा 5 ने भाग जातो. त्यानंतर मोठी संख्या घेऊ आपण 57,895 युनिट प्लेस पाहायचं 5 आहे म्हणजे या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने भाग जातो. डिविजिबल बाय 5. पहिला नंबर, दुसरा नंबर आणि हा तिसरा नंबर. त्यानंतर टेस्ट ऑफ 10 ती याहीपेक्षा सोपी आहे. काय म्हटलंय? द नंबर विथ 0 युनिट्स युनिट प्लेस, द नंबर इज डिव्हिजिबल बाय 10. एखादी संख्या त्याचे युनिट प्लेस पाहायची फक्त. जर 0 असेल युनिट प्लेसला तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. याचे जर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर आपण बरेच एक्झाम्पल सहज घेऊ शकतो. जसं 50 हा जर नंबर घेतला युनिट प्लेसला 0 आहे पहिला नंबर. दुसरा नंबर घेऊ आपण 7480 युनिट प्लेसला 0 आहे या नंबरला सुद्धा 10 ने भाग जातो. त्यानंतर 67,120 युनिट प्लेसला 0 आहे. बाकी नाही पाहायचं संख्या किती मोठी आहे इकडे किती डिजिट आहे ते नाही पाहायचं. युनिट प्लेसला जर 0 असेल तर त्या संख्येला 10 ने भाग जातो. डिव्हिजिबल बाय 10. ह्या 3 टेस्ट आपण मागच्या वर्षी 5व्या वर्गामध्ये पाहिलेल्या आहेत. आता नवीन टेस्ट पाहू. टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 9. आता मात्र बारकाईने लक्ष द्या. टेस्ट ऑफ 3 काय आहे? त्याचं स्टेटमेंट काय आहे त्या टेस्टचं? इफ सम ऑफ ऑल डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 then the number is divisible by 3. पहा किती सिंपल आहे. एखादी संख्या घ्या कोणती आणि त्यामध्ये जेवढे अंक असतील त्याची बेरीज करा. ती बेरीज जर 3च्या टेबलमध्ये येत असेल किंवा त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या अख्ख्या संख्येलाच 3 ने भाग जातो. म्हणजे समजा मी आता एक संख्या घेतो 2 4 8 1 म्हणजे 2481. आपण काय करू? या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज करू. काय होईल बेरीज? पहा 2 + 4 + 8 + 1 किती होते का बेरीज? 2 + 4 + 8 + 1 2 + 4 6 6 + 8 6 + 8 14 14 + 1 15. बेरीज किती आहे? 15. 15 3च्या टेबलमध्ये येतं म्हणजे 3 ने 15 ला भाग जातो 3 5 जा 15 म्हणजेच 2481 इज द डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. लक्षात काय केलं आपण? सर्व अंकांची बेरीज केली. म्हणजे याचे जर आपण एक्झाम्पल पाहतो म्हटलं तर हे पहिले एक्झाम्पल. दुसरे एक्झाम्पल घेऊ आपण 1 4 1. सिंपल एक्झाम्पल. बेरीज करा. तीनही अंक आहेत. 1 + 4 + 1 किती होते? 6. 3च्या टेबलमध्ये 6 येतात
म्हणजे 6 ला 3 ने भाग जातो. यस, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 141 ला सुद्धा 3 ने पूर्ण भाग जातो. म्हणून आपण म्हणू की 2481 and 141 आर दी डिव्हिजिबल बाय 3. या संख्यांना कितीने भाग जातो? 3 ने भाग जातो. सहज आहे, सोपं आहे. जशी 3 ची टेस्ट आहे तशीच 9 ची टेस्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण 9 ची टेस्ट पाहू. काय म्हटलंय? इफ सम ऑफ ऑल डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. अगदी 3 च्या टेस्ट सारखीच 9 ची टेस्ट आहे. काय होते की जर सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येलाच 9 ने भाग जातो. मग आता आपण पाहू, एक एक्झाम्पल घेऊ. जसं 4 4 4 3 2. तर बेरीज करू सर्व अंकांची. 4 प्लस 3 प्लस 2 किती होतात? 4 प्लस 3 7 प्लस 2 9. 9 च्या टेबल मध्ये 9 येतात. 9 1 9. या 9 ला 9 ने भाग जातो. याचा अर्थ 432 ला 9 ने भाग जातो. पाहिल्याबरोबर लक्षात येते की या संख्येला 9 ने भाग जातो की नाही जात. दुसरी संख्या घेऊ आपण. 8 0 6 5 4, म्हणजे 8064 ही संख्या घेतली आपण. सर्व अंकांची बेरीज करू. 8 प्लस 0 प्लस 6 प्लस 4 किती होतात? 8 प्लस 0 8, 8 प्लस 6 14 प्लस 4 18. बेरीज किती आहे? 18. 9 च्या टेबल मध्ये 18 येतात. म्हणजे 18 ला 9 ने भाग जातो. यस, 9 1 9, 9 2 18. बेरजेला 9 ने भाग जातो ना. ह्या बेरजेला 9 ने भाग जातो ना, म्हणजे या संख्येला सुद्धा 9 ने भाग जातो. आपण जर एक्झाम्पल घेतला 7 5 2 1. करा बेरीज. 7 प्लस 5 12, 12 प्लस 2 14 प्लस 1 15. बेरीज जर केली 7 प्लस 5 प्लस 2 प्लस 1 इज इक्वल टू 15. 15 ला 9 ने भाग जातो काय? नाही. 9 1 9, 9 2 18 होतं. 15 होत नाही. म्हणजे बेरजेला 9 ने भाग जात नाही. म्हणजे या संख्येला 9 ने भाग जात नाही. सिंपल. माझ्या मते टेस्ट तुम्हाला आणि त्यावरचे उदाहरण लक्षात आलेले असते. 3 ची टेस्ट, 9 ची टेस्ट समजली. पुन्हा अभ्यास करा, व्यवस्थित समजून घ्या. आता आपण 4 ची टेस्ट पाहू. टेस्ट ऑफ 4. दिस इज ऑल्सो व्हेरी सिंपल टेस्ट. काय म्हटलेलं आहे? इफ द नंबर फॉर्म बाय द टेन्स अँड युनिट प्लेसेस इज डिव्हिजिबल बाय 4 then that number is divisible by 4. म्हणजे एखादी संख्या आहे. एक्झाम्पल घेऊ आपण. एखादी संख्या आहे तशी 1024 4 डिजिट नंबर आहे. हा अख्खा नंबर आहे. यामधलं युनिट प्लेस आणि 10 प्लेस मिळून कोणती संख्या तयार झाली? 24. कोणती तयार झाली? 24. फक्त युनिट प्लेस आणि 10 प्लेस पाहायचं, बाकी काय. इकडे ती संख्या किती मोठी आहे त्याला काही अर्थ नाही. 24 युनिट प्लेस आणि 10 प्लेस या मिळून तयार होणारी संख्या 24 आहे. याला 4 ने भाग जातो काय? 24 ला डिवाइड जर केलं 4 ने तर किती मिळतं आपल्याला? 6 मिळतं. म्हणजे भाग जातो. याचा अर्थ 1024 ला 4 ने भाग जातो. दुसरं घेऊ आपण. तसं 5 0 7 2
ठीक आहे. नंबर कोणता आहे? 50,752. यामधलं कोणते नंबर पाहिजे? फक्त युनिट प्लेस आणि 10 प्लेस मिळून कोणती संख्या तयार झाली? 52. याला 4 ने डिवाइड करा. जातो काय? 52 ला 4 ने आपला 52 ला 4 ने डिवाइड करू. 4 1 4 किती राहतात? 1. 2 जर जॉईन केलं 4 3 12. किती मिळतात आपल्याला? 13. पूर्ण भाग जातोय, रिमाइंडर 0 उरतंय. पूर्ण भाग जातोय म्हणजे युनिट प्लेस आणि 10 प्लेस चे जे 52 तयार झाले त्याला 4 ने भाग दिल्यावर आन्सर पूर्ण 13 मिळतं, रिमाइंडर 0 येतं. याचा अर्थ 50,752 या एवढ्या मोठ्या संख्येला सुद्धा कितीने भाग जातो? 4 ने भाग जातो. एवढी सोपी टेस्ट आहे. म्हणून आपल्याला फक्त युनिट प्लेस आणि 10 प्लेस पासून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे, रिमाइंडर 0 यायला पाहिजे. असं जर असेल तरच त्या अख्ख्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, अशी ही आपल्याला टेस्ट सांगते. माझ्या मते ह्या टेस्ट तुम्हाला समजलेल्या असतील. या टेस्ट मागच्या वर्षीच्या आहेत, या टेस्ट या वर्षीच्या. यावर आधारित पुढला जो प्रॉब्लेम सेट आहे म्हणजे पुढला जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे, तुमचा आता प्रॅक्टिस सेट 22 हा तुम्हाला सोडवून पाहायचा आहे. झाड आहेत, झाडांवरती फुलं आहेत, फुलांची संख्या दिलेली आहे. 3 मुलं आहेत, त्यांच्या बॅगवरती नंबर आहे. त्या त्यांच्या बॅगवर जो नंबर आहे त्यावरून झाडांवरती किती फुलं आहेत त्या संख्येला त्यांच्या बॅगच्या नंबरने भाग जातो काय ते पाहायचं. भाग जात असेल तर त्यामधले एक फूल तोडायचं आणि आपल्या बॅगमध्ये टाकायचं. असे किती झाडावरच्या फुलांना तुमच्या त्या नंबरने, बॅगवरच्या नंबरने भाग जातो, असं ते एक एक्झाम्पल आहे. जमलं तर सोडवून पहा. प्रॅक्टिस सेट 22 तुम्हाला सोडवायचा आहे. आणि दुसरं काम एक करायचं आहे, हे सगळं लिहिल्यानंतर टेस्ट ऑफ 2 वरचे, टेस्ट ऑफ 5, टेस्ट ऑफ 10, टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 9 यावरचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल लिहून दिलेले आहेत. तुम्हाला प्रत्येक टेस्ट वरचे पुन्हा 5 5 5 5 असे एक्झाम्पल लिहायचे आहेत. आणि त्यानंतर तुमच्या नोटबुक मध्ये प्रॅक्टिस सेट 22 सोडवायचा आहे. लक्षात आलं? ठीक.